बहिणीच्या नवऱ्याबरोबरच तिचे प्रेम प्रकरण सुरू होते आणि एक दिवस मग रिया, मी सध्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. आमच्या घरात मी, माझे आई बाबा आणि माझी एक मोठी बहीण मोनिका दिदी असे 4 सदस्य आहोत. मोनिका दिदीने आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि आता तिला दुसऱ्या शहरात चांगली नोकरीही मिळाली आहे. घरचे आता तिच्या लग्नासाठी प्रयत्न करीत आहेत. माझ्याही आयुष्यात एक मुलगा आहे, रोहन. आम्ही सोशल मीडियावर भेटलो. पूर्वी मला असं वाटलं की सोशल मीडियावर प्रेम कसं होऊ शकतं, परंतु 2 महिन्यापूर्वी रोहनशी चॅटिंग करायला सुरुवात केली आणि त्याच्या प्रेमात कधी पडले ते मला देखील समजले नाही. आता मला कळाले की प्रेम कुठेही कुणाशीही होऊ शकते. त्याचे असे झाले. 2 महिन्यापूर्वी रोहनची फ्रेंड रिक्वेस्ट माझ्या सोशल मीडियावर आली. सहसा मी अशा रिक्वेस्ट पटकन स्वीकारत नाही, पण रोहनचा प्रोफाईल फोटो खूप ॲक्टिव्ह होता. प्रोफाईलनुसार रोहन हुशार आणि उच्च शिक्षित होता, त्यामुळे त्याला माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये जोडायला मला वेळ लागला नाही. पूर्वी आमच्यात चॅटिंग व्हायची आणि आम्ही मेसेजच्या माध्यमातून बोलायचो. या दरम्यान त्याने माझा नंबर कधीच विचारला नाही, पण त्याने माझा नंबर मागावा अशी माझी फार इच्छा होती. मला त्याच्याशी प्रत्यक्ष बोलायचे होते, पण मुलगी असल्याने स्वतःहून त्याचा फोन नंबर मागणे मला ऑकवर्ड वाटत होते. तरीही एके दिवशी मी त्याला विचारले, तुला माझा आवाज ऐकायचा नाही का? तू माझा फोन नंबर कधीच मागितला नाहीस. तो म्हणाला, मला तुझा फोन नंबर हवा होता, पण तुला वाईट वाटू नये म्हणून मी कधी मागितला नाही. मग आम्ही दोघांनी एकमेकांचे फोन नंबर्स घेतले. आता आम्ही दोघेही फोनवर बोलू लागलो. जवळपास 1 महिना आम्ही एकमेकांशी बोलत होतो. एके दिवशी माझ्या घरातील सगळे लोक बाहेर गेले होते. मी रोहनला म्हणाले, घरात आता कोणीच नाही, आपण व्हिडिओ कॉल करूयात का? मात्र नेमकेच त्याच्या घरी नीट नेटवर्क नव्हते. मी त्याला व्हिडिओ कॉल केला तेव्हा फक्त त्याचा आवाज येत होता, चेहरा काही दिसत नव्हता. त्यानंतर व्हिडिओ कॉल डिस्कनेक्ट झाला. मग आम्ही फक्त फोनवरच बोललो. रोहन सुद्धा आता माझ्या आयुष्याचा एक भाग झाला होता. आम्ही रोज रात्री तासनतास गप्पा मारायचो. पुढच्याच महिन्यात माझ्या फायनल इयरच्या एक्झाम्स होत्या. आता मलाही माझ्या बहिणीसारखी नोकरी करायची होती. पुढच्याच महिन्यात माझ्या एक्झाम्स संपल्या. मोनिका दिदी सुट्टी घेऊन घरी आली आणि आम्हाला सरप्राईज दिले. दिदीने आणि आई बाबांनी सांगितले की तिला कोणीतरी आवडते आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे आहे. आई बाबा म्हणाले. बाबांनी विचारले, कोण आहे तो, काय नाव आहे त्याचे आणि तो काय करतो? दिदी म्हणाली, अरे हो, किती प्रश्न, मी उद्याच त्याला बोलावते. मग तुम्ही प्रत्यक्षच त्याच्याशी बोला. आई बाबा म्हणाले, ठीक आहे, त्याला घरी बोलाव. हे मी रात्री रोहनलाही सांगितले. तोही हे ऐकून फार खुश झाला. घरात दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच तयारी सुरू होती. आम्ही सगळे त्याची वाट बघत होतो. रात्री मी दिदीला विचारलं, दिदी कोण आहेस? माझे होणारे जिजू. दिदी म्हणाली, उद्या तू त्यांना प्रत्यक्षात बघशीलच, पण तुला जर त्यांच्याशी बोलायचे असेल तर तू बोलू शकतेस. दिदीने मला त्यांचा फोटो दाखवला नाही, फक्त रात्री काही वेळ फोनवर बोलायला लावलं. मी पण म्हटलं की उद्याच भेटू. शेवटी माझे होणारे जिजू आणि त्यांचे आई बाबा आले. मी आणि बहीण अजून किचनमध्ये होतो आणि ती लोक हॉलमध्ये येऊन बसले होते. मी बाहेर जाऊन त्यांना पाहिले, पण त्या मुलाला पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो दुसरा कोणी नसून रोहन होता. मी डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत बसले. रोहनने माझ्याकडे पाहिले, पण त्याने मला ओळख दाखवली नाही. जणू काही तो मला ओळखतच नव्हता. माझी दिदी रोहनशी लग्न करणार होती, जो माझ्याशी अनेक महिन्यांपासून बोलत होता. आम्ही ऑनलाईन डेटिंग करत होतो. रोहन माझा ऑनलाईन बॉयफ्रेंड होता. मी आत जाऊन त्याच वेळी रोहनला फोन केला, पण त्याचा नंबर बंद होता. आई बाबांना रोहन फार आवडला आणि त्याच्या आई बाबांना माझी दिदी देखील आवडली. रोहन तर माझ्याशी ओळख नसल्यासारखे वागत होता. बघण्याचा प्रोग्राम आटपल्यावर रोहन आणि त्याचे आई बाबा निघून गेले. जाता जाता त्यांना ही मुलगी पसंत आहे असे सांगून गेले. दिदीला आणि आई बाबांना खूप आनंद झाला. घरच्यांना रोहन आवडला, पण मी दिदीला याबद्दल सांगू की नाही या संभ्रमात मी होते. मी रात्री रोहनला फोन केला, पण फोन पुन्हा बंद झाला आणि त्याने त्याचे सोशल मीडिया अकाउंटही डिलीट केले. मी ज्याच्या प्रेमात पडले होते तोच आता माझ्या मोठ्या बहिणीशी लग्न करणार होता. मला दिदीला ही गोष्ट सांगावीशी वाटली, पण तिला आणि आई बाबांना खुश बघून त्यांच्या आनंदावर विरजण घालण्याची माझी हिंमत झाली नाही. मी आता दिदीच्या आनंदासाठी सर्व विसरायचे ठरवले. त्या रात्री मी माझे सोशल मीडिया अकाउंटही डिलीट केले. आता कुटुंबीय दिदीच्या लग्नाची जोरदार तयारी करत होते. घरात लग्नाचे वातावरण निर्माण होऊ लागले होते.
पण मी मात्र उदास होते. रोहन मधून मधून आमच्या घरी यायचा, पण मी त्याच्याशी फारशी बोलत नसे. दीदीला ही गोष्ट लक्षात यायला वेळ लागला नाही. तिने मला विचारले, काय झाले सोनी, आजकाल गप्प गप्प असतेस? मी म्हणाले, काही नाही दीदी, जरा फायनल इयरच्या रिझल्टचे टेन्शन आहे. यावर दीदी म्हणाली, रिया, मी काय तुला आज ओळखते काय? काय झाले? तू रोहनशी देखील फारसे बोलत नाहीस. तो तुला आवडला नाही का? मी बघते आहे. जेव्हापासून तू रोहनला पाहिले आहेस तेव्हापासून तू फार शांत आहेस. त्याला भेटण्यापूर्वी तर तू खूप बोलायचीस. आता काय झालेस ग तुला? सांग ना मला. तुझ्या मोठ्या दीदीला नाही सांगणार का? दीदीचे बोलणे ऐकून मला रडू आले आणि रडत रडत मी तिला सारी हकीकत सांगितली. दीदी एकदम आश्चर्यचकित झाली होती. तिचा यावर विश्वासच बसत नव्हता, पण तिला माहीत होते की मी कधी खोटं बोलत नव्हते. शेवटी दीदीने रोहनला भेटायला बोलावले आणि मीही तिच्यासोबत गेले. आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये भेटलो. दीदीचा चेहरा उदास होता. रोहन येताच हॅलो म्हणाला. दीदीने त्याला थेट सांगितलं, रियाने मला सगळं सांगितलं आहे. रोहन अजूनही मला ओळखत नसल्यासारखं वागत होता. दीदी पुढे म्हणाली, तू रियाला ऑनलाईन डेट केलेस आहे, तेही 2 महिने. हे ऐकून रोहन आश्चर्यचकित होऊन थोडा वेळ गप्प राहिला आणि मग त्याने एक गोष्ट सांगितली ज्याचा मी कधी विचारही केला नव्हता. रोहनने सांगितले की सोनियाला ऑनलाईन डेट करणारा तो नसून त्याचा कूक होता. त्याच्या घरी एक मुलगा यायचा, त्याचा कूक राजू. तो त्याच्यासाठी आणि त्याच्या रूममेटसाठी जेवण बनवायचा. रोहन घरी नसताना राजू स्वयंपाक करण्यासाठी त्याच्या घरी यायचा. स्वयंपाक झाल्यावर राजू रोहनचा लॅपटॉप त्याचा नकळत घ्यायचा. त्या मुलाने सोशल मीडियावर एक फेक ID तयार केला होता, ज्याला त्याने रोहनचे नाव दिले होते आणि त्याचा फोटो टाकला होता. रोहनला याबद्दल काहीही माहिती नव्हती. एक दिवस तो नेमकेच ऑफिसमधून लवकर घरी आला आणि त्याने पाहिले की राजू त्याचा लॅपटॉप वापरत होता. त्याने राजूला याबद्दल विचारले असता भावाचं रिझल्ट अर्जंटली बघायचं होतं म्हणून लॅपटॉप वापरला असे सांगितले. रोहनला याबद्दल काही शंका आली नाही. मात्र एक दिवस राजू त्याच्या फेक प्रोफाईलमधून लॉग आउट करायचे विसरला आणि त्याचे रिंग फुटले. रोहनने पाहिले की राजूने त्याच्या नावाने फेक अकाउंट तयार करून अनेक मुलींशी चॅटिंग केले होते. त्याने राजूला याबद्दल जाब विचारताच राजू जॉब सोडून गावी पळून गेला. रोहनने मग त्याच्या नावे असलेले फेक अकाउंट डिलीट करून टाकले. हे सारे ऐकून मी आणि माझी दीदी दोघीही एकदम अवाक झालो होतो. आणि मग ते फोन कॉल्स, माझ्याशी फोनवर कोण बोलायचे? मग मी न राहून विचारले. रोहन म्हणाला, अगं तो राजूच होता. तो फक्त तुझ्याशी नाही तर बऱ्याच मुलींशी फोनवर बोलायचा. तुम्हा दोघींना हे खोटं वाटत असेल तर माझ्या रूममेटला विचारा. हे सारे ऐकताना मला फार वाईट वाटत होते, पण मनाला कुठेतरी एक दिलासा पण मिळत होता की कमीत कमी माझ्या दीदीसोबत तरी फसवणूक झाली नव्हती. रोहन एक सच्चा मुलगा होता. आता माझ्या दीदीच्या चेहऱ्यावरील टेन्शन पण दूर झाले होते. सारे गैरसमज आता संपले होते. बरे झाले ही गोष्ट वेळेतच रोहनच्या ध्यानात आली, नाहीतर माझ्या आयुष्यात अजून पुढे काय झाले असते देवाच जाणे. आता वेडाबाई या गोष्टीचा विचार करायचा नाही. झाले गेले गंगेला मिळाले. आता चॅटिंग बिटिंग सोडून करिअरवर लक्ष केंद्रित कर. सोशल मीडिया हे फसवे मायाजाल आहे. तिला आपल्या आयुष्यात किती स्थान द्यायचे हे आता तुझ्या ध्यानात आलेच असेल. दीदी मला म्हणाली. हो दीदी. रोहन जिजू, मला माफ करा, मी तुमच्यावर अकारण संशय घेतला. मी कळवळीने म्हणाले, ते ठीक आहे, पण मी तुला असाच सोडणार नाही. शिक्षा म्हणून तुला आजच्या आपल्या डिनरचे बिल भरावे लागेल. रोहन खळखळून हसत म्हणाला आणि आम्ही दोघीही सगळे विसरून त्याच्या हसण्यात सामील झालो. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू